नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की मंजिरीला वेदाच्या रूपामध्ये महागौरीचं रूप दिसायला लागतं. महागौरी म्हणते की तू जर वेदाला मारण्यासाठी जर प्रयत्न केलास ना, तुझी जी काही आत्ता दृष्टी आहे ना, ती सुद्धा राहणार नाही मंजिरी, एवढं लक्षात ठेव. आणि एकाएकी मंजिरीच्या डोळ्यांवरती दृष्टी जाण्याचा संकेत येतो. ती डोळ्यांवरती हात ठेवते. सगळे काही घरातले म्हणतात, काय झालं आईसाहेब, काय झालं? मंजिरी म्हणते, काही नाही रे, काहीतरी किडा वगैरे डोळ्यात गेला असेल. तोपर्यंत मंजिरी म्हणते, जा जा अथर्व, पटकन मीराला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कारण की तिला खूप ताप आला आहे ना. अथर्व मीरा वेदाच्या जवळ येतात तर वेदाला कसलाही ताप नसतो. सगळेजणी डबल तिला चेक करतात, तरीही तिचं अंग गरम लागत नाही. अथर्व म्हणतो, अरे हा कोणता चमत्कार झाला? वेदा तरी आता नुसते तापाने फणफणली होती आणि एवढ्यात काय झालं तिला? असं काही पाहता शनी मीरा महागौरी आजीकडे पाहते आणि हसते. त्या महागौरी आजींची तर जादू असते, हे चमत्कार असतो. आणि तिथून सगळे काही शांततेने वेदाला घेऊन रूममध्ये जातात. महागौरी आजीही जाते. घराच्या बाहेर जाता शनी मंजिरी त्यांना अडवते, म्हणते, थिरडे थांब, तू इथे घरामध्ये येतेस आणि सगळं काही माझ्या प्लॅनवरती पाणी फिरवून जातेस. महागौरी आजी म्हणते, तुझं वृद्धात्व ना इथे वेदावरती नाही मीरावरती आहे. काय जे लढायचं आहे ना तुला, मीराबरोबर लढ. काय तू करायचं ते मीराबरोबर कर, पण वेदाला बरोबर घ्यायचं नाही. मध्ये तिला अजिबात घ्यायचं नाही. तिला कोणताही त्रास द्यायचा नाही, कारण की तू जर तिला त्रास दिलास तर एवढं लक्षात ठेव, आज तुझी दृष्टी माघारी तरी आली, पण उद्या तर तिला त्रास दिला तर तुझी ही दृष्टी कायमची जाईल, एवढं लक्षात ठेव. मंजिरी हे ऐकल्यानंतर खूप घाबरते आणि महागौरी आजी तिथून निघून जातात. तोपर्यंत अंबिका मीरापाशी येते. अगं मीरा, मला काय वाटतं, वेदाला अजून एकदा आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, असं काही म्हणता शनी अथर्व म्हणतो, अगं काय चाललंय काय मीरा आपल्या घरामध्ये, मला काहीच कळायला मार्ग नाही आहे, असं काही म्हणता शनी मंजिरी एकदम तावातावाने येते. म्हणते, काय गं ती म्हातारी सारखी आपल्या घरामध्ये येते आणि काही ना काही करून जाते. मी वेदा एवढी आजारी होती, तिला हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन जाणार होतो आणि हे काय नवल घडलं? तोपर्यंत अथर्व म्हणतो, अगं शांत हो आई, एवढी पॅनिक होऊ नकोस तू, काय असं काय करतेस ते? असं काय झाल्यानंतर ना मीरावरती मंजिरी खूप ओरडते आणि तिला काय करू काय नको असं झालेलं असतं. संध्याकाळी परत एकदा मार्जरीच्या गुफेमध्ये इथे मंजिरी जाते. मंजिरीला सगळं काही मार्जरीला सांगते, जे काही घरामध्ये घडलं. मार्जरी खूप चिडते. मंजिरी, अगं तुला फक्त आणि फक्त त्या वेदाला मारायला लावलं होतं, तेही तुझ्याच्यानं झालं नाही, काय तू करतेस तरी काय? पण नाही, आपण जे काम हातामध्ये घेतलं आहे ना मंजिरी, ते आपण करायचंच, असं काही म्हणता शनी दोघेजणी परत एकदा नव्याने कोणता तरी प्लॅन करणार असतात. मंजिरीच्या डोक्यामध्ये येतं, शिवनाथला आपण तिथेच कैद करून ठेवलं आहे, त्याला सोडवूया आणि त्याला आपण मीरापाशी पाठवूया, नक्की आपल्याला कळेल तरी नक्की काय होतंय ते. आणि त्या अथर्वला पोलिसांचा फोन येतो की इथे माया जी काय असते तिला कोर्टाकडून बेल भेटलेली असते आणि ती येत असते घरी. तेव्हा अथर्व खूप चिडतो आणि सगळ्यांना रागावैतागाने सांगतो की मायाला जेलमधून सुटका झाली आहे, ती घरी येत आहे. तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. मंजिरीही घाबरते. नक्की माया घरात आल्यानंतर आता नक्की काय होणार, हे सगळं मंजिरीला थोडक्यात जरा विचित्रच वाटतं. परत काही आपल्याला येणाऱ्या भागामध्ये दाखवलं गेलं आहे की ते मंजिरी मीरापाशी येते. म्हणते, तू कितीही काहीही जरी केलंस ना, तुला तुझं बाळ जन्माला घालावंच लागणार आहे मीरा, एवढं लक्षात ठेव. तू तुझ्या पोटी बाळाला जर जन्म दिला नाहीस ना, तुझ्या बाबाला म्हणजे तुझ्या बापाला मी मारून टाकीन. आणि त्या क्षणी शिवनाथ मीराला भेटण्यासाठी येतो आणि तेव्हा माया पण घरात येते. नक्की कोणता प्लॅन आखला जाणार आहे, मंजिरीच्या डोक्यामध्ये आणखी काय असणार आहे, मीरा मंजिरीला मात देऊ शकेल का, येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद.
आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.